आता बाबूबाई म्हणत असतील हा विनाकारण का हसतोय? अहो हसण्यासारखंच कारण आहे तसं. आता तुम्हाला सांगतो आता काय झाले बाबूबाई. आता मला सांगा, ज्यावेळेस आपल्याकडे गाडीचे एखादं डॉक्युमेंट नसेल, नो पार्किंग मध्ये आपण गाडी लावली असेल किंवा आपल्याकडे बॅच नसेल, तर एखाद्या वेळेस आपल्याकडून सिग्नल तुटला असेल तर बघा मागचा पुढचा विचार केला जातोय का? लगेच दंड लावलं जाते का नाही? तसंच पुणे ते मुंबई एक्सप्रेस हायवेवरती बरं का, यांच्या चुकीमुळं का कॅमेऱ्याच्या चुकीमुळं बरं का 6 लाख गाड्यावरती फाईन पडलेत. 6 लाख गाड्यावरती विचार करा. मग ते फाईन कोणी भरायचं आता? त्या ड्रायव्हरनी का गव्हर्नमेंटने? हा तुम्ही सांगा आता. आणि चुकीनं फाईन कसे पडते? तर जे ड्रायव्हर रात्रंदिवस गाड्या चालवतात, ऑफिसला जाणारे भरपूर लोक आहेत, पोटाला चिमटी मारून कामधंदा करणारे ते, असाच जर प्रकार होत असेल तर गाड्या चालवायच्या का नाही त्या तुम्ही सांगा. अहो काही काही गाड्यावरती तर सेम टायमिंगला एकाच गाडीवरती 10 फाईन पडले. याला जिम्मेदार कोण आहे तुम्ही सांगा आता. असाच जर प्रकार जर कंटिन्यू चालत असेल तर गाडी विकायचे धंदे आहेत हे. विनाकारण ड्रायव्हरला बुरदंड आहे की मग अवघड आहे. अहो बाय आता ही पैशाचं काय सांगायचं आता, जाऊ दे पुढचं तुम्ही समजून घ्या.